तटकरे पटेल यांच्या फडणवीस भेटी संदर्भात सुनेत्रा पवार या भिन्न असल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी फडणवीसांची भेट घेतली होती आणि या भेटणी संदर्भात सुनेत्रा पवार या भिन्न असल्याचं सूत्रांकडून कळतंय। सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार यांना देखील या भेटीची कल्पनाच नव्हती। भेटीनंतर तटकरेंनी बैठकीचं कारण सुनेत्रा पवार यांना सांगितलं असंही सूत्र सांगत आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या फडणवीस भेटीबाबत सुनेत्रा पवार अनभिज्ञ। सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार यांनाही वर्षावरील बैठकीबाबत कल्पना नव्हती। काल तटकरे यांनी फडणवीसांसोबतच्या भेटीची माहिती सुनेत्रा पवार यांना दिली। काल देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची कोर कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीत सुनेत्रा पवार यांची तटकरे, मुश्रीफ आणि भुजबळांसोबत चर्चा झाली। यावेळी तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना फडणवीसांच्या भेटीमागचं कारण सांगितलं। 14 तारखेला रात्री तटकरे आणि पटेल यांच्याकडून वर्षावर फडणवीसांची भेट घेण्यात आली। तर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात काही गैर नाही, दत्तात्रय भरणे असं म्हणतात। तटकरे पटेल यांच्या फडणवीसांच्या भेटीवरती भरणेंचं हे विधान आहे। भेटीमागे राजकीय कारण नव्हतं, त्यांच्या कामासाठी ते गेले होते असंही भरणे म्हणतात। नेत्याला भेटणं किंवा त्याच्याबरोबर नेत्यांना एकमेकाला भेटणं आणि मुख्यमंत्र्याला भेटणं यात मला त्यात कुठलंही गैर वाटत नाही। जयंत पाटील म्हणता तुम्ही, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई, ही सगळी जुनी मंडळी, ती जुनी सगळी एकत्र आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि एकत्र ती त्यात मैत्री असणं किंवा एकत्र बोलणं, एकत्र भेटणं यामध्ये मला गैर काय वाटत नाही। मग पक्ष नेतृत्वाच्या किमान कानावरती असणं गरजेचं आहे। मग त्यांनाच अंधारात ठेवून अशा पद्धतीच्या घडामोडी करतायत का पक्ष नेतृत्व? असं नाही। सुनेत्रा वहिनींचं त्यात, सुनेत्रा वहिनीला माहिती आहे ना, शेवटी आम्ही जातो पक्षाची माणसं, आम्ही एकत्र सगळे महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र काम करतो। एखाद्याला भेटणं, एखाद्या कार्यक्रमाला जाणं यामध्ये माझं म्हणणं आहे की खरंच चुकीचा अर्थ काढून महायुतीमध्ये सरकारी बंगल्यांवरून मोठी चढाओढ बघायला मिळते। उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी फ्लॅट मिळालेला आहे। सुरुवातीला रायगड A6 हा बंगला मिळावा म्हणून अहिरांचा प्रयत्न होता, मात्र रवींद्र चव्हाण यांच्याकडून रायगड बंगल्याचा वापर करण्यात आला। तर पुरंदर C3 या बंगल्यासाठीही अहिर यांचा प्रयत्न होता, आग्रह होता, मात्र पुरंदर C3 हा बंगला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंना मिळाला। तर बंगल्याऐवजी फ्लॅट मिळाल्यानं सचिन अहिर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे।